नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. नाशिकच्या तपोवनमधली 1800 झाडं तोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 2027मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी म्हणून तपोवन परिसरामध्ये या सरकारला साधुग्राम उभं करायचे आणि त्या साधुग्राम उभारण्यासाठी 1800 झाडांची कत्तल हे सरकार करणार आहे. बरं, त्या तपोवनामध्ये प्रभू श्री रामचंद्र वनवासादरम्यान तिथे राहिले होते सीतामाईंसोबत. तो तपोवन परिसर, तिथली झाडं तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे साधुग्रामसाठी. बरं, साधूंना तर ही गोष्ट पटेल का झाडं तोडून तिथे तो साधुग्राम उभं करायचं? साधुग्रामच्या नावाखाली ती झाडं तोडायची, ती जागा मोकळी करायची, तिथे साधुग्राम उभारायचं, झालं की ती अख्खी जागा उद्योगपतीच्या घशात घालायची. बरं, मी तर असं ऐकलं आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये एक ठराव झाला आहे की त्या जागेवरती एक्झिबिशन हब उभं करायचं आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला कुठचं हब उभं करायचं ते उभं करा, किती मोठं साधुग्राम उभं करायचं उभं करा, पण तपोवनामध्ये झाडं तोडून नाही. जिथे मोकळी जागा असेल तिथे उभं करा. शिवछत्रपती म्हणायचे, झाडे तो लेकरे आपली लेकरासारखी जपावी. हा शिवछत्रपतींचा आदेश राज्य सरकारला पाळावाच लागेल, अन्यथा त्याचे परिणाम फार वाईट भोगावे लागतील सरकारला, राज्य सरकारला. एवढं सरकारने ध्यानात ठेवावं. तपोवनातली एक जरी झाड पडलं ना सरकारमुळे, तर सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही, आणि त्याची सुरुवात ही नाशिकमधनं होईल हे सरकारने ध्यानात ठेवावं. झाडं आहेत म्हणून माणसं आहेत ना, झाडच नाही शिल्लक राहिली, ऑक्सिजन कुठून घेणार तुम्ही? बरं, पर्यावरणप्रेमी त्याच्यावरती बोलायला लागले तर देवेंद्र फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री काय बोलत आहेत? राजकीय दृष्टिकोनातून पर्यावरणप्रेमी उभं राहतात म्हणे. वा रे वा, म्हणजे झाडं तोडू नका म्हणणारे राजकीय दृष्टिकोनातून बोलत आहेत आणि झाडं तोडा म्हणणारे सरकार काय सामाजिक दृष्टिकोनातून बोलतोय? काय उत्तरं देताय तुम्ही? बरं, ते नितेश राणे त्या दिवशी सयाजी शिंदेवरती बोलले. सयाजी शिंदे झाडं तोडू नका याच्यासाठी लढत आहेत, नाशिककरांच्या पाठीशी उभे राहिलेत. त्या सयाजी शिंदेवरती सत्ताधारी पक्षातले नितेश राणे काय बोलत आहेत की बकरी ईदला ज्यावेळेला बकऱ्या कापल्या जातात, रक्तांचा सडा वाहतो, तिथे जाऊन बकऱ्यांना कवटाळा ना. हे कोण बोलतंय? नितेश राणे. नितेश राणे कदाचित विसरले असतील का ते स्वतः सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि तुमच्या पक्षाची राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. तुम्हाला जर एवढीच काळजी आहे ना बकऱ्यांची आणि झाडांची, काढा ना GR की झाडं तोडली जाता कामा नये आणि बकऱ्याही कापले जाता कामा नये. काढा GR. कोणी अडवलंय तुम्हाला? बकरी ईदला बकऱ्या कापल्या गेला नाही पाहिजे, काढा GR. आणि या फालतू सरकारच्या कारणांसाठी सुद्धा झाडं तोडली गेली नाही पाहिजे, याचाही GR काढा तुम्ही. तुम्हाला अडवलंय कोणी? सत्य तुम्ही, आणि तुम्ही सल्ले देणार इतरांना जे सत्तेमध्ये नाही, ज्यांचा राजकारणाशी काही देणं नाही, त्यांना तुम्ही सल्ले देताय. जे त्या झाडांसाठी उभे राहिले तुम्ही त्यांच्यावरती टीका करताय. तुम्ही किती खालच्या थराला जायचं सत्तेसाठी आणि पैशांसाठी? उद्योगपती म्हणतील ती जागा यांच्या घशात घालायला कमी करणार नाही ते लोक. त्या स्वतःची घरं द्या उद्योगपतींना. काय डेव्हलप करायचं डेव्हलप करा. तुमच्या महाराष्ट्रभर भरपूर जागा असतील ना, जागा जमिनी असतील सगळ्या राजकारण्यांच्या, सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या, देऊन टाका ना उद्योगपतींना. कोणी अडवलं तुम्हाला? पण महाराष्ट्राची जी पर्यावरणाची जागा आहे, तपोवनाची जागा आहे, जी महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्काची आहे, ती जागा उद्योगपतींच्या घशात घालता कामा नये. आम्ही घालू देणार नाही. विकासाच्या नावाखाली तुम्ही जर पर्यावरण संपवाल ते आम्ही कधी खपवून घेणार नाही. नाशिकचा ऑक्सिजन हब म्हणतात त्या तपोवनाला. एवढंच नाही, त्या तपोवनामध्ये आमचे प्रभू श्री रामचंद्र वनवासाच्या दरम्यान थांबले होते सीतामाईंसोबत. ते तपोवन. बरं, सरकार उत्तर काय देत आहे? देवेंद्र फडणवीस काय बोलले किंवा तो गिरीश महाजन काय बोलले? 10 वर्ष झाली फक्त ती झाडं लावून, आत्ताच लावली होती, तीच तोडायचीत. का तोडायचीत? पण तिथेच साधुग्राम उभं करण्याचा अट्टास कशासाठी? काय गरज पडली? ती 10 वर्ष असो नाही तर 5 वर्ष असो, झाडं तोडता कामा नये. एवढंच आमचं म्हणणं आहे. प्रभू श्री रामचंद्र असतील नाही तर शिवप्रभू असतील, छत्रपती शिवाजी महाराज, या दोघंही असते त्यांना देखील ही गोष्ट पटली नसती. तपोवनातली झाडं ही तशीच राहिली पाहिजे, तोडता कामा नये. सरकारने झाडं लावली, जनतेच्या पैशातून लावली, आणि ती ज्या जागेवरती साधुग्रामचा विषय झाला ती जागा म्हणतो मी. आणि तोडायचा जो निर्णय तुम्ही घेतला आहे तोही जनतेच्या पैशातूनच घेतला आहे ना. जनतेची इच्छा आहे झाडं तुटता कामा नये.
जनता जनार्दनाच्या विरोधात जाऊन जर काही कार्य कराल त्याचे फार भयानक परिणाम सरकारला भोगावे लागतील. याची तयारी सरकारने ठेवावी. मग जय हिंद, जय महाराष्ट्र.